नमस्कार मंडळी. तर आज गोष्ट निर्माण झाली की महत्वाचं काय आणि महत्व कशाला दिलं पाहिजे. तर हे मी एका गोष्टीवरून सांगतो. तर एक व्यक्ती होता जो खूप मोठा होता. मोठा म्हणजे तब्येतीने नाही, तो कार्याने मोठा होता. त्याचे काम खूप चांगले होते आणि तो प्रत्येकाची मदत करायचा. प्रत्येक व्यक्तीच्या सुखादुखामध्ये तो सहभागी व्हायचा आणि चार चार पाच खेड्याचे किंवा चार पाच तालुक्याचे लोक त्याला ओळखायचे. म्हणजे खूप मोठं नाव होतं त्याचं त्याच्या एरियामध्ये, त्या भागामध्ये. तर परिस्थिती काय झाली की त्याच्या यावर चांगल्या कामांना बघून तर काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी काय केलं, त्याच्यावरती आरोप केला. त्याच्यावरती खोटा आरोप करून त्याला फसवलं. तर त्यामुळे त्याला अटक झाली, पोलिसांनी अटक केली. पण वेळ अशी आली की त्या अटकेनंतर त्याला त्याला जे सगळ्यांनी इथं जे मोठं नाव दिलं होतं ते सर्व लोक माघार घेतले आणि त्याच्या पाठीशी कोणी उभा राहिला नाही. पण त्याला जाणीव झाली की मी ज्या लोकांसाठी एवढं करत होतो, जेवढं मरमर वागत होतो, तर त्या लोकांनाही काही महत्व म्हणजे फरक पडलेला नाही. माझ्या माझ्या वाईट परिस्थितीमध्ये त्या लोकांनीही माझी साथ दिली नाही. तर म्हणून महत्वाचं काय आहे की या जगामध्ये फक्त महत्व त्याच व्यक्तींना द्या जे जे आपले आहेत. जसं की आपल्या घरचे. महत्वाचं म्हणजे एवढंच आहे की आपल्या घरच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही महत्व देणं मला नाही वाटत की योग्य आहे. दिलं पाहिजे, प्रत्येकाला दिलं पाहिजे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की घरच्यांच्या नंतरच सगळ्यांना द्या. आपण आपल्या घरच्यांना विसरतो आणि पुऱ्या जगाला डोक्यावर घेऊन मिरवतो. हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगायचं. मला तर नाही वाटत. आपल्या घरचे हे फर्स्ट प्राधान्य आहेत. त्याच्यानंतर मी जगाला महत्व देणार. हेच प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. धन्यवाद.